आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तर कीर्तन संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रथम पांडुरंगाला नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी
जीवित मायबाप श्रोत्यांच्या समोर सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि सगळ्यात अवघड जो विषय आहे संतांचा महिमा वर्णन करणारा, वास्तविक संतांचा महिमा वर्णन करणारा जो आहे तो संत पदावर आरूढ असायला हवा. परंतु काय करायचं, अवघड विषय असला म्हणजे मग परीक्षा द्यायची नाही का? अवघड विषय असला तरी आपण परीक्षा द्यायची, जरी नापास झालं तर नॉन मॅट्रिक म्हणतील ना. पण जर परीक्षाच बसला नाही तर नॉन मॅट्रिक काही म्हणणार नाही. जुन्या काळात 7वी झालेल्यालाच नोकरी मिळून जाईल, 7वीलाच. तर तो नॉन मॅट्रिक वाला तो अगदी कॉलर टाईट करून सांगायचं मी नॉन मॅट्रिक. तसा विषय जरी अवघड असला, माझ्या लायकीचा नसला, मला अधिकार नसला, तरी मी ते नॉन मॅट्रिक म्हणून घेण्यासाठी या कीर्तनाला उभा राहिलेलो आहे. अहो, माझ्याकडे पाहून 80 वर्षाचं माझं वय आहे, मी कीर्तनाला उभा राहतो हे पाहूनच एखाद्या वेळेला तरुण माणसं पण कीर्तन करू लागतील. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी 80 वर्षात झालो म्हणजे 81 वर्ष माझं कीर्तन बंद होणार नाही. मी 100 वर्ष जगणार आहे, माईंच्या दरबारात मी सांगून राहिलो. आणि इथं रोज दरवर्षी सेवा करणारी, कोणी ऐकायला नाही आलं तरी चालेल, परंतु मी माईंच्या पुढे सेवा करणार. लोक कमी आले, मला वाटत होतं 4-5 लोक यायला काय हरकत नाही. मंडपाचा खर्च, इथं सगळा खर्च, आमका खर्च, तमका खर्च, ऐकायला आले किती 30 लोक. तर आता पुढच्या वर्षी आपण फुणगाड बांधायची की प्रत्येकाने एक घेऊन यायचं, कारण खर्च तेवढा फायदा जास्त होईल ना लोकांना. आणि म्हातारा कीर्तन करतो म्हणल्यानंतर आपले भुजबळ सर आहेत, मुळे सर आहेत, या कळू करायला लागतील कीर्तन. त्यांच्यावरून हे अजून आपले नितीन वाघ एकदम टाईट फाईट तरुण माणूस आहे, एकदम भारी कीर्तन करणार. आम्ही टाळ वाजवू म्हातारी माणसं. पण मी त्यासाठी कीर्तनाला आलोय की ते 4 जण कीर्तनाला लागतील. आणि पुढच्या वर्षी आपल्याला हरिनाम सप्ताह करायचा आहे पुरा. 7 कीर्तनं झाली पाहिजे. तरी सगळ्यांनी फुणगाड बांधा. आणि आता मला काय वाटत नाही, मी माहिती पुढे कीर्तन करायला तयार आहे, कोणी आलं नाही तरी मला चालतं. पण हे बाकीचे तरुण कीर्तनकार म्हणतील काय महाराज कोणी येत नाही जात नाही, आम्ही काय कीर्तन करीत नाही, असं व्हायला नको. म्हणून पुढच्या वेळी आपण जास्त यायचंय, जास्त मोठा जमावाने, आणि सगळ्यांनी हा आनंद उपभोगायचा आहे. आता ह्या कीर्तनामध्ये चरण आहेत 4. पहिल्या चरणात सांगितलंय घडे मोक्ष साहिब होतात. दुसऱ्या चरणात सांगितलं आयचा संतांचा महिमा झाले बोलायची सीमा. तिसऱ्या चरणात तीर्थे परवा काळ अवघी पाया पेसा. आणि चौथ्या चरणात तुका म्हणे तेव्हा त्यांची केली सेवा. एकदम बघ सुटसुटीत आहे. शब्दार्थ जर सांगायचा ठरला तर असा आहे, आलिंगन घडे मोक्ष साहिब जातात जोडे. संतांना जर आलिंगन दिलं गेलं, संतांचं आलिंगन हे आपण बळच मागितल्याने मिळणार नाही. संत प्रसन्न झाले पाहिजे तर ते आलिंगन देणार. कोणाला उठलं सुटलं ते आलिंगन देत नाही. मग आलिंगन दिल्यानंतर त्याला मोक्ष सायुज्यता प्राप्त होणार. आता नुसतं आलिंगन दिलेलं मोक्ष सायुज्यता, वास्तविक मोक्ष मिळणं म्हणजे वेदाचा अभ्यास, काशीला जाऊन राहणे, संन्यास घेणे, त्यांनाही मोक्ष मिळत नाही. आणि इथं काय सांगितलंय की संतांनी जर आलिंगन दिले की मोक्ष मिळणार. त्यांचा महिमाच तसा आहे. आता निर्णय उदाहरण आहेत तसे. कल्याण स्वामीचं उदाहरण आहे. कल्याण स्वामींनी कधी पाठ ऐकला नाही, कधी रामदास स्वामींनी सांगितलेलं उपदेश ऐकला नाही, तो फक्त सेवा करायचा. एकनाथ महाराजांचा गावा कधीच काही केलं नाही. पण महाराजांनी देह ठेवताना त्याला अधिकार दिला. आणि त्याने जे पहिलं प्रवचन केलं ते नाथबाबांच्या समोर केलं. आणि नाथबाबा जसे प्रवचन करत होते, विद्वत्व पूर्ण म्हणा, अनुभूती पूर्ण म्हणा, तसंच त्याचं हे झालं. भावार्थ रामायण मधला तो भाग झाला. आणि आता जर आपण भावार्थ रामायण वाचायला लागलो तर असं लक्षात येतं की नाथबाबांनी कुठं लिहिलं आणि कुठं सांगितलं काहीच फरक कळत नाही. म्हणजे हे जी शक्ती त्याला प्राप्त झाली ते संतांच्या सहवासामुळे झाली. कारण नुसतं आलिंगनानेच मोक्ष मिळतो असं नाही. तर आलिंगन एक आहे,
नंतर स्पर्श शक्तिपात एक आहे, शब्द शक्तिपात एक आहे, शब्द स्पर्श दृष्टी शक्तिपात आहे आणि आलिंगन शक्तिपात आहे. असं 4 शक्तिपात संत सद्गुरू करत असतात. त्या शक्तिपातासाठी कुठल्याही शास्त्राचा अभ्यासाची गरज नाही, फक्त संतांची कृपेची गरज आहे. मग ती कृपा कशी होईल? एखादा जर विद्वान असला आणि तो संतकडे आला आणि त्याने जर मग सांगितलं की मी असं काशीमध्ये 12 वर्ष राहिलो, अजूनही मला 5-6 वर्ष तिथे राहायचंय, माझं वेदांग सगळं झालेलं आहे, सगळा अभ्यास झालेला आहे, भगवद्गीता तोंडपाठ आहे, भागवत तोंडपाठ आहे, तर मला तेवढं आलिंगन दिलं तर बरं होईल, म्हणजे माझं चीज होईल. तर नाही, संत त्याला आलिंगन देतील याची गॅरंटी नाही. ते आधी बघतील की याच्या शास्त्राभ्यासामुळे याचा अभिमान वाढला का, नामधारक झाला का, संतांची सेवा करतो, हे ते बघणार. ते तर उलट उत्सुक असतात की समोर येईल त्याला स्वतःचा अनुभव शक्तिपात द्यायला तयार असतात, परंतु त्यांनी केलेला शक्तिपात ग्रहण करण्या इतकी त्याची क्षमता असायला हवी. त्यांनी सेवा केली पाहिजे, नम्रता पाहिजे, तर हे बघून ते आलिंगन देणार. आता हे जे 4 प्रकार आपण पाहिले शक्तिपाताचे, त्याच्यातला पहिला शब्द शक्तिपाताचा आपण अभ्यास करूया. शब्द शक्तिपात म्हणजे काय? आता शब्द शक्तिपात जर पाहायचं ठरलं व्यावहारिक दृष्ट्या, तर संतांचा शब्द शक्तिपात वेगळा आणि आपला व्यवहारातल्या लोकांचा शब्द शक्तिपात वेगळा. व्यवहार लोक काय करतात? व्यवहारातले लोक, आता व्यवहारात घेण्याच्या आधी महाभारताचं उदाहरण घेऊया. महाभारतामध्ये आंधळाचा मुलगा आंधळा असं द्रौपदीने म्हणताच दुर्योधनाच्या हृदयात तो इतका शास्त्राचा आघात झाला, शब्दरूपी शास्त्राचा, की त्या आघातामुळं त्याने सुडाची भावना मनात ठेवली. कारण तो आध्यात्मिक असता तर त्याने काय विचार केला असता, जाऊ दे आपली भावजय बोलली असेल मोठ्या भावाची, धृतराष्ट्राचं आपलं धर्मराजाच्या दृष्टीने तो लहानच होता, त्याने जर समजूत करून घेतली असते, बोलली चुकली जाऊ द्या, त्याने 1-2 शिव्या दिल्या असत्या तर मिटलं असतं. पण तसं नाही, त्याने सुडाची भावना ठेवून महाभारत घडलं. आंधळाचा मुलगा आंधळा म्हटल्याने. इतकंच नाही तर प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म स्वरूप असणारा, सर्व शक्तिमान असणारा श्रीकृष्ण भगवान शिष्टाईला आला. शिष्टाई म्हणजे समजूत घालायला किंवा पांडवाच्या वतीने तो आलेला होता, म्हणजे कमीपणा घेऊन आला. शिष्टाई करायची त्याला गरज नव्हती, तो शक्तिमान सामर्थ्यवान होता. त्याने सुदर्शन चक्र काढलं असतं, म्हणलं असतं तुला असंच करावं लागेल, तर त्याला करावं लागलं असतं. पण ती सगळी शक्ती बाजूला ठेवली आणि शिष्टाईला आला तो श्रीकृष्ण भगवान. आणि इतका शक्तिमान असणारा पुढे आल्यावर सुद्धा दुर्योधनाने माघार घेतली नाही. त्याला माहिती होतं की श्रीकृष्ण भगवान आहे, त्यांच्याकडे सर्व शक्ती आहे, सुदर्शन चक्र आहे, शिशुपालाला त्याच्या आधी मारलेलं होतं, कित्येक पराक्रम श्रीकृष्ण भगवानाने केलेले होते, तरी तो दुर्योधन त्यांना घाबरला नाही, जीवावर उदार झाला. हा शब्द शक्तिपाताचा निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक शक्ती एवढी आहे. तर ते सकारात्मक जी शक्ती आहे शब्द शक्तिपाताची, त्याचा थोडासा व्यवहारातलं जर उदाहरण घ्यायचं ठरलं तर मावळे, शिवाजी महाराजांचे मावळे थोडेसे थकले का लगेच माहिती हर हर महादेव, लगेच ऊर्जा यायची. आपण थोडा प्रयोग करून पाहिलं लगेच ऊर्जा येते. हर हर महादेव म्हणजे हा शब्द शक्तिपात व्यवहारातला. परंतु संतांचा शक्तिपात थोडासा वेगळा असतो. तो असा असतो की ते शब्द रूपाने उपदेश करतात, समोर आलेल्या व्यक्तीला तीर्थयात्रा करून तीर्थयात्रा करायला सांगतात, एकादशी व्रत करायला सांगतात. हा शब्दाचाच शक्तिपात आहे. परंतु नाम देतात. सुरुवातीला रामकृष्ण देव देतील, विठ्ठल विठ्ठल म्हणतील आणि त्याची थोडीशी पुण्य झाली तर मग महावाक्याचा उपदेश करतील. आणि तो महावाक्याचा उपदेश जर केला तर काय होतं, त्याचं प्रमाण हरिपाठात आलेलं. नाथबाबा म्हणतात, कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरिले तोच आहे. माझ्या कानात
महावाक्याचा उपदेश गुरु महाराजांनी केला, कानामध्ये पेरलं आणि माझ्या त्या डोळ्यात उगवलं. डोळ्यात कसं उगवलं? दिव्य दृष्टी आली आणि त्या दिव्य दृष्टीने मला जगातले सगळं जग परमेश्वर स्वरूप वाटायला. कानी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापक भरिले तोचे आली. बरोबर आहे का? मग आता असं जर ते शब्द शक्तिपात आहे तर तो शब्द शक्तिपातामुळे झालं काय की ज्याने आपल्याला शब्द शक्तिपात केला त्याला सगळीकडे व्यापक हारी दिसतो आणि याला पण दिसायला लागला. आता दुसरा पाहिजे स्पर्श शक्तिपात. स्पर्श शक्तिपात जर उदाहरण घ्यायचं ठरलं तर रेड्यामुखी वेद वदविला. त्यावेळी काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी? रेड्याच्या डोक्यावर फक्त हात ठेवला, दुसरं काहीच केलं नाही. रेडा तर म्हणजे माणूस तरी समजा ठीक आहे बा, त्याला बोलता येतं, पण रेड्याला तर बोलता पण येत नाही, पण त्यांनी वेद सुरू केले. हा झाला स्पर्श शक्तिपात. शब्द शक्तिपात, स्पर्श आणि खूप स्पर्श शक्तिपाताचे शिष्य आणि गुरुचे उदाहरण. निळोबारायांचं उदाहरण, ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला, स्वतः आले वैकुंठातून आले, तर निळोबाराच्या डोक्यावर हात ठेवला, प्रसाद देऊन केले सुखी. कृपावंते सद्गुरुनाथे, तुकाया स्वामी कृपावंते सद्गुरुनाथे, हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. हे मस्तकावर हात ठेवल्याचा स्पर्शाचा परिणाम आहे. नंतर नाथबाबांचा सुद्धा डोक्याला हात ठेवला. नंतर ज्ञानेश्वर महाराजांचा असाच अनुभव आहे. ते म्हणतात माझं डोकं म्हणजे चाड आहे, चाड. त्या चाडावर म्हणजे डोक्यात बीज पेरलं. काय बीज पेरलं? महावाक्याचा उपदेश किंवा रामकृष्णाचा जे मंत्र आहे तो दिला आणि ते बीज पेरल्यामुळं माझ्यात हे झालं की मला ते व्यापक हारी दिसू लागला. आता शब्द शक्तिपात झाला, स्पर्श शक्तिपात झाला. तिसरा शब्द दृष्टी शक्तिपात. कृपा कटाक्षे न्याहाळले आणि आपल्या पदी बैसविले. हे जे दृष्टीचा परिणाम की ते सद्गुरु कृपा कटाक्षाने त्याच्याकडे बघतात, त्याच्या आधी त्याच्याकडून साधना करून घेतात आणि साधना केल्यानंतर त्यांचं ती साधना पाहून आपल्या जवळची शक्ती त्याला द्यायचं त्यांच्या मनात आल्यामुळं त्यांच्यावर कृपा करतात आणि त्याला स्वतःचं पद बहाल करतात. शब्द शक्तिपात झाला, स्पर्श शक्तिपात झाला, दृष्टी शक्तिपात झाला. आता आलिंगन. आलिंगनाचे 3 प्रकार. एक कामाचं आलिंगन, दुसरं पारमार्थिक आलिंगन अध्यात्म प्रेमाचं, आणि दुसरं यमाचं आलिंगन. यम म्हणजे मृत्यूचं आलिंगन. मृत्यूचं आलिंगनाचं उदाहरण म्हणजे अफजल खान आणि शिवाजी महाराज आलिंगनच दिलं होतं, पण ते काय प्रेमाचं नव्हतं. आणि कामाचे आलिंगन म्हणजे पती पत्नींचं आलिंगन. आता राहिलं आध्यात्मिक. आध्यात्मिक आलिंगन जे आहे ते ज्यावेळी सद्गुरू प्रसन्न होतात आणि त्याला शब्द शक्तिपात करतात, त्याच्याकडून साधना करून घेतात, नाम साधना झालेली असते, स्पर्श शक्तिपातही झालेला असतो, दृष्टीचा पण शक्तिपात झालेला असतो. आणि मग असा कधी कधी प्रसंग येतो की त्या सद्गुरूला वाटतं हा माझा शिष्य परिपूर्ण झालेला आहे, माझ्याच बरोबरच झालेला आहे, आणि ते आलिंगन देतात. आलिंगन दिल्यानंतर त्यांची अशी इच्छा असते की माझ्या हृदयातलं ज्ञान याच्या हृदयात जावं. हृदय एक झाले, मोठीता केले. म्हणजे आलिंगन देताना आपणायचे केले. हृदय एक झाले, या हृदयाचे ते हृदय घातले, द्वैतना मोठीता केले, आपणायचे. त्याच्या पुढे असं उदाहरण आहे की जशी एखादी ज्योत एखाद्या ज्योतीला पेटवते त्याप्रमाणे ते सद्गुरूचं जे ज्ञान आहे ते त्याला मिळतं. आणि ते मिळाल्यानंतर सद्गुरू श्रेष्ठ का शिष्य श्रेष्ठ. जसं एखादी ज्योत एखाद्या ज्योतीला लावल्यावर आधीचा देवा कोणता नंतरचा देवा कोणता हे सांगितलं कळत नाही, त्याप्रमाणे गुरु आणि शिष्य एकच होऊन जातात, एकाच शक्तीचे होऊन जातात.
हृदय एक झाले या हृदयाचे ते हृदय घातले द्वैतन मुडिता केले आपल्या आयुष्यात दीपे दीपो लाविला तैसा तो परुषम मुजाला द्वैतन मुडिता केला आपण बेपार नंतर हे आवाज कमी करायचा विठाला विठाला हृदय घातले द्वैतर मोडी त्या केले आपणा